चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल अँड फलंदाज होईल बाद मिस्टर रोहित कोठावले. बॅक टू द पवेलियन गॉन. जबरदस्त सुरुवात अतुलच्या माध्यमातून. जो इन्फॉर्म बॅटर होता, जो या सीझन मध्ये जबरदस्त कामगिरी ज्या बॅटरने केली होती, तोच बॅटर शून्यावर बाद झालेला आहे. गोल्डन डक वर बाद झालेला बॅटर मिस्टर रोहित कोठावले. त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा होत्या त्याच्या संघाला, परंतु त्याने अपेक्षा भंग केलेल्या आहेत आपल्या संघाचे. मोठा फटका अद्यावत करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागून चेंडू सरळ विसावला होता. कव्हर पॉइंट येथील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तर नवीन बॅटर समीर कोठावले इंटर झालेला आहे, संघाचा कॅप्टन. यावेळेस सुंदर फटका ड्राइव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग द कार्पेट. फिल्डर आहेत, लॉंग ऑफला फील्ड केले जाईल बॉलला. तत्पूर्वी एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. दोन्ही संघ या सीझन मधले जबरदस्त संघ आहेत. या दोन्ही संघाच्या नावावरती भरपूर बक्षिसे आहेत. या मॅच मध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळेल या दोन्ही संघाच्या माध्यमातून. आपल्याकडे बॉल स्लाइस केलाय बॉलला. चेंडू जाईल इनटू द गॅप. फिल्डर आहेत डीप मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर एफर्ट, जबरदस्त प्रयत्न झालेला आहे ऑफ साइडच्या दिशेने. आणि या दोन धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही हे बॅटर. 100% प्रयत्न, 100% एफर्ट लावले जातात. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 3 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. या वेळेला दिशाहीन बॉलिंग. चेंडू जाईल डाऊन द लेग साइड. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल एक अवंतर धाव बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 4 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. आमच्या जोडीने सौरभ सज्ज झालेले आहेत ऍज अ स्कोरर म्हणून. भरपूर चांगली कामगिरी ते करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. हा प्रकार बॉल पुश केला बॉलला. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 5 अंकांवर पोहोचली गेलेले आहे. 4 बॉल टाकून झालेले आहेत. धावसंख्या संघाची आहे 5 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. भरपूर कमी धावा या खर्च करतायत बॉलर अतुल ठाकरे. या वेळेला मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली. अतुल ठाकरे सुंदर कॅच अँड फलंदाज होईल बाद मिस्टर समीर कोठावले. बॅक टू द पवेलियन गॉन. जबरदस्त बॉलिंगचा दर्जा या पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहत आहोत. अतुल ठाकरे याच्या माध्यमातून परफेक्ट ऑलराऊंडर या संघाचा. त्याच्या नावावर भरपूर विकेट देखील आहेत. जबरदस्त कामगिरी करत आहे आपल्या संघांकरता अतुल ठाकरे. केपीएल मध्ये जबरदस्त कामगिरी देखील राहिली होती. केसीए मध्ये शतकवीर आहे हा बॅटर, आहे हा खेळाडू. नक्कीच अतुल ठाकरे जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे या सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाचा. फक्त आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. या 5 बॉल मध्ये तर नवीन बॅटर नितीन दिवा इंटर होतील मैदानाच्या आतमध्ये. आमचे मराठी शाळेचे वर्ग मित्र आलेले आहेत बॅटिंग करण्याकरता. नितीन दिवा पहिलाच बॉल त्याच्याकरता खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेला आहेत. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॉलर तयार योगेश बरफ
पहिला बॉल या षटकातील. यावेळेस ऑन साइडला वळवलेला आहे बॉलला. चेंडू जाईल मिड विकेटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. बॅकअप होईल बॉलला. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही बॅटर आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 7 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 7 धावा. आता मात्र मोठे फटके मारावे लागतील कारण भरपूर कमी धावा या येताना दिसत आहेत. अक्षय जाधव हा देखील एक जबरदस्त अटॅकिंग बॅटर आहे या डोंगरीपाडा संघाचा. त्याला आता मात्र हात खुले करावे लागतील. ओव्हर बेज बॉल. शरीराचा वेध करणारा चेंडू होता. चेंडू जाईल शॉट गली क्षेत्रामध्ये. कोणत्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त बॉलिंग योगेश याच्या माध्यमातून वेगावर स्वार होऊ नये जबरदस्त बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. याच्याकडे देखील भरपूर क्षमता आहे, गुणवत्ता आहे, अबिलिटी देखील आहे, भरपूर वेग त्याच्याकडे आहे. वेगाने बीट केलेला बॅटरला. चेंडू जाईल डॉट. जबरदस्त गुणवत्तेचा हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल या षटकातील. आता मात्र सुंदर फटका. चेंडू लावून साइडला वळला. चेंडू जाईल मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी होईल बॉलची आणि फलंदाज होईल बाद मिस्टर अक्षय जाधव. बॅक टू द पवेलियन गॉन. या सीझन मध्ये टॉप 1 वर आहे आयसोनसरी स्पोर्ट्स तामणवाल. तर तो का आहे त्याचं जबरदस्त चित्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त बॉलिंग त्यांच्या माध्यमातून चालू आहे. आयसोनसरी स्पोर्ट्स तामणवाल या सीझन मध्ये 6 बक्षिसे त्याच्या नावावरती आहेत. 6 ते 7 बक्षिसे त्यांच्या नावावरती आहेत. आता मात्र या मैदानामध्ये जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून चालू आहे. योगेश बरफ हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. तर नवीन बॅटर प्रवीण सोमन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. प्रवीण असेल स्ट्रायकिंग एंडला. बॉलर तयार. या बॉलला डाऊन द लेग साइड बॉलची हाताळणी. वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. आणि रनआउटच्या रूपाने बाद होईल बॅटर. प्रवीण सोमन हा बॅटर बाद होईल. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या व स्कोर कार्ड 9 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जबरदस्त बॉलिंगचा पृथक्कल आपण पाहतोय योगेशच्या माध्यमातून. जबरदस्त इन कटर ऑफ कटर दोन्ही बाजूने तो चेंडू वळवतोय. जबरदस्त बॉलर आहे या संघाचा योगेश बरफ. त्याच्या माध्यमातून त्याने डिलिव्हर केलेले बॉल एकंदरीत 3 बॉल मध्ये 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल तर नवीन बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल कोठावले असेल स्ट्रायकिंग एंडला. त्याच्याकरता 3 बॉलचा खेळ बाकी असेल. मोठे फटके देखील मारावे लागतील. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर योगेश. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 10 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 10 धावा. 5 बॉल टाकून झालेले आहेत. शेवटचा बॉल या षटकातील असेल. स्ट्राईक एंडला नितीन दिवा याला आपण पाहणार आहोत. आपल्याकडे बॉल टॅप केलाय. बॉलला चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. मिसफील्ड पाहायला मिळते ऑन साइडला आणि चेंडू निघून जाईल. 4 धावांनी करता चौकार. जुने जाग्यावर माझी वाट हेरजो. पैजन हो देन तुला कंगन हो देन. केसात मला ये तुला गजरा हो देन. नीला येईन तुला नियाला येईन. जुने जाग्यावर माझी वाट हेरजो. होय पोश्या ना घरा माहीत झाला तर तरी तू येच, मी वाट पाहतो.
खट्ट्या तू आहेस फार ऐकच तू काय नाही आया ना बाबा घरा मिलाय मी कशी येऊ काय तुला सांगायचा कसा तुला म्हणवायचा उद्या आपले मिलायचा आज नाही जमायचा अगं नाही ना मला गमत. धन्यवाद DJ. आता आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. विहाविरा 11 दानिव संघाचा कर्णधार, त्यानंतर यंग मराठा चिंचोडी संघाचा कर्णधार आपण यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण करणार आहोत चिठ्ठ्यांचा ड्रॉ. विहाविरा 11 दानिव, त्यानंतर यंग मराठा चिंचोडी, दोन्ही संघातील संघनायकांना विनंती केली जाईल आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करण्याकरता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तुझ्या माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा जशी तू माझी अर्जी अन मी ग तुझा परशा जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा एवढा प्यार करस काय मी नाही ठकवा दिला घरी सुखी तू गरा मनोरला लिस्की कॉल कर देना दिला घरी सुखी तू गरा मनोरला लिस्की कॉल कर देना धन्यवाद DJ. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल चिठ्ठ्यांचा ड्रॉ. विहाविरा 11 धाडेव, त्यानंतर यंग मराठा चिंचोटे आणि विजयी संघ असे 3 नाव आम्ही चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेले आहेत. पाहावं लागेल कोणत्या संघाचा नशीब हा ओपन होईल या चिठ्ठ्यांच्या द्वारे, कोणत्या संघाला पुढील चाल फ्री मिळेल. आपण जाणार आहोत आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते करणार आहोत चिठ्ठ्यांचा ड्रॉ. चला कॅमेरामॅन यांना आपण विनंती करणार आहोत कॅमेरा टर्न करायचा आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल चिठ्ठ्यांचा ड्रॉ. दीपक किरकिरे साहेबांच्या शुभ हस्ते आता आपण करणार आहोत चिठ्ठ्यांचा ड्रॉ. चला खाली चिठ्ठी राहील त्या संघाला बाय मिळेल. विहाविरा 11 धानिव संघाला बाय मिळालेली आहे. 1 साल फ्री दिले जाईल विहाविरा 11 धानिव या संघाला. स्ट्राइक एंडला अतुल, नॉन स्ट्राइक एंडला योगेश बरफ. पहिल्याच बॉलवर 6 धावा प्राप्त केलेल्या आहेत अतुल याने. षटकाराने अकाउंट ओपन करतोय बॅटर अतुल ठाकरे. रोहित कोठावले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. कमी धावा या डिफेंड करायच्या आहेत, 15 धावा या डिफेंड करायच्या आहेत. बॉलरला सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस ड्राईव्ह केला बॉलला, चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होते मिड विकेटला. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 7 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 7 धावा 2 ओव्हरची ही मॅच आपण पाहत आहोत. दुसरा डाव चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 बॅटर आहेत या संघाचे, योगेश बरफ आणि अतुल ठाकरे. जबरदस्त बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाकरिता. रोहित कोठावले सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. 2 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉल मध्ये 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. षटकातील तिसरा बॉल टाकण्याकरता सज्ज होईल
राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला योगेश बरफ असेल. नेक्स्ट बॉल या षटकातील रोहित तयार. आता मात्र दिशाहीन बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द लेग साइड बॉलची हाताळणी, खराब गोलंदाजी, त्याच्या माध्यमातून बॅलन्स आपल्या अकाउंट मध्ये कमी आहेत त्याचा विचार करून नक्कीच चांगली बॉलिंग करावी लागेल. बॉलर रोहित कोठावले याला. आता मात्र स्वैर मार करतोय मैदानाच्या आतमध्ये. अवंतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 8 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. या वेळेला दांडे 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 गोल, फलंदाज बाद. लाचे ते बाजू माझी वाडी, माझी वाडी ग. लाचे ते बाजू माझी वाडी. धन्यवाद ऋषिक. जबरदस्त कमबॅक रोहितच्या माध्यमातून. हा देखील एक चांगला बॉलर आहे. या संघाचा भरपूर चांगली कामगिरी राहिलेली आहे या बॉलरची. आता मात्र सातत्याने चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. एक विकेट देखील त्याला प्राप्त झालेली आहे. महत्वाचा विकेट योगेश बरफ याची त्याला प्राप्त झालेली आहे. आता मात्र कॉन्फिडन्स वाढवून बॉलिंग करावी लागेल. कमी धावा डिफेंड करायची आहेत. संघर्ष करावे लागेल या बॉलरला. भरपूर मेहनत घ्यावी लागेल. डोंगरीपडा या संघाला धावा डिफेंड करायचे आहेत. रोहित तयार. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर निलेश परेड आलेला आहे. या वेळेला अपील केलेल्या लाऊड पंचाने अपील मात्र फेटाळून लावलेली आहे. चेंडू बॅटला स्पर्श होऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 9 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 बॉल टाकून झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला अतुल ठाकरे असेल. जबरदस्त इन्फॉर्म बॅटर आहे या संघाचा अतुल ठाकरे ऑन अ स्ट्राईक. 7 धावांची गरज. 8 बॉलचा खेळ बाकी. 7 धावांची गरज. सामना देखील बॅलन्सिंग आहे. बॉलर तयार रोहित कोठावले. 5वा बॉल या षटकातील. या वेळेला पायांचा वेध घेणारा चेंडू होता परंतु इम्पॅक्ट दर्शवलेल्या पंचांनी आउट ऑफ द लेग स्टंप एकदा मात्र कंप्लीट केले जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र डबल फिगर मध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 10 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेला आहे. आता मात्र 5 धावांची गरज आणि 7 बॉलचा खेळ बाकी असेल. 7 बॉल 5 धावांची गरज. दोन्ही संघांना समान संधी आहे. पाहावं लागेल कोणता संघ सरस कामगिरी करेल. हा प्रकार बॉल सुंदर बॉलची हाताळणी. चेंडू जाईल आता मात्र डॉट. जबरदस्त बॉलिंग रोहितच्या माध्यमातून या ओव्हर मध्ये त्याने साकारलेली आहे. 10 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 1 विकेट या बॉलरला प्राप्त झालेली आहे. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्याकरता 5 धावांची गरज. 6 मध्ये 5 बनवायचे आहेत. आई सोनसरी स्पोर्ट्स तामडमाळ या संघाला पाहावं लागेल त्यांना रोखण्याकरता कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. अतिशय सुंदर मॅच. पळसाचा पान नांगाया बेसना तरप्याची मुजिक वनाचा या केस. पळसाचा पान नांगाया बेसना तरप्याची मुजिक वनाचा या केस. ताप्याची मुजिक वाजून देस ना पोरा पोरींला नाचून देस. नाम पळसाचा पान नांगाया बेसना तरप्याची मुजिक वनाचा या केस. पळसाचा पान नांगाया बेसना तरप्याची मुजिक वनाचा या केस. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खाते स्वागत असेल. नगरसेवक चषकामध्ये सुरू असलेली मॅच जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा वर्सेस आई सोनसरी स्पोर्ट्स तामडमाळ. बॉलर तयार धीरज जाधव. पहिला बॉल या षटकातील. सुंदर फटका लेफ्ट डाऊन ड्राईव्ह. चेंडू जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. खराब परफॉर्मन्स खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ऑन साईडला 4 धावा मिळतील. हा खरं प्रेम आहे तुझं म्हणलं पाहिजे तुला. लग्न झालं तरी तू भेटाय आली. खराब क्षेत्ररक्षण
धावसंख्या 14 धावा. स्कोर इज लेवल. हा प्रकार बॉल डाऊन द लेग साइड.